श्री स्वामी समर्थ. आई, स्वामी आणि तो योगायोग. आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण आज आहे आईचा वाढदिवस. खरं तर आईसाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. भेटवस्तू, केक, पार्टी हे तर सगळं ठीक आहे, पण आईच्या मनाला खरं समाधान देतं ते स्वामींचं दर्शनच. कारण तिच्यासाठी श्रद्धा म्हणजेच आयुष्य आहे. म्हणून ठरवलं, या वाढदिवसाला आईला तिच्या स्वामींच्या चरणी नेऊया. तिच्या मनातली ही इच्छा पूर्ण करायची होती. ती खूप साधी आहे. तिला फार असं मोठं काही नको, फक्त स्वामींची भेट, थोडा वेळ त्यांच्यासोबत आणि मन भरू दर्शन. पण स्वामींनी या दिवसासाठी काहीतरी अजूनच खास लिहून ठेवलं होतं. योगायोग असा घडून आला की नेमक्याच या काळात नात्यातलं एक लग्न ठरलं आणि त्या लग्नासाठी आम्हाला थेट सोलापूरला जावं लागलं. पहिल्यांदा वाटलं आईच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग बदलणार का, पण मग कळलं की हा बदल नाही, हा तर स्वामींचा संकेत आहे. लग्न सोलापूरला आणि स्वामी तिथेच. आईचा वाढदिवस आणि स्वामींची भेट हे सगळं एका दिवसात जुळून येणं हा निव्वळ योगायोग नव्हता, ही कृपा होती. ती पण स्वामींचीच कृपा होती. लग्नाला हजेरी लावून आम्ही थेट अक्कलकोटकडे निघालो. रस्ता लांब होता, थकवा होता, पण आईच्या चेहऱ्यावरचा उत्साह सगळा थकवा विसरायला लावत होता. जसं जसं स्वामींचं स्थान जवळ येत होतं तसं तसं आईचं मन शांत होत होतं. डोळ्यात एक वेगळीच चमक, मनात एक वेगळीच ओढ, जणू काही स्वामी स्वतः तिला बोलवत होते. आणि तो क्षण आला जेव्हा स्वामींचं दर्शन घडलं. आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, कृतज्ञतेचा भाव होता आणि मनात साठलेल्या सगळ्या भावना त्या क्षणी ओघळून बाहेर आल्या. तिने अगदी मन भरून स्वामींचं दर्शन घेतलं. तिचं पाहणं आणि तिचा धावा ते सगळं पाहून आमचंही मन भरून आलं. पण हा आईच्या आयुष्यातला सर्वात सुंदर वाढदिवस ठरला. आज आईचा आनंद पाहून हे कळलं की खरी भेटवस्तू म्हणजे तिच्या श्रद्धेला दिलेला मान, तिच्या विश्वासाला दिलेली जागा. या खास दिवशी स्वामींना एकच प्रार्थना, आईला असंच निरोगी आनंदी ठेवा आणि तिची श्रद्धा अजून बळकट करा. तिच्या आयुष्यात नेहमी असाच आनंद राहू द्या. आजचा दिवस आमच्यासाठी फक्त एक वाढदिवस नाही, तो एक अनुभव आहे, एक आशीर्वाद आहे आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारखी एक सुंदर आठवण आहे. आणि शेवटी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही स्वामींची उदी हातात घेतली. आईने ती उदी कपाळाला लावली, डोळे मिटून मनातली प्रार्थना केली आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान उमटलं. स्वामींच्या कृपेची शिदोरी सोबत घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. श्री स्वामी